यवतमाळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना शहरातील प्रमुख रस्त्यांवर भीम अनुयायांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सायंकाळच्या सुमारास संविधान चौकाजवळ एक रुग्णवाहिका या गर्दीत अडकून पडली. या रुग्णवाहिकेत एक गंभीर रुग्ण होता आणि वेळेवर उपचार मिळणे अत्यंत गरजेचे होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी तातडीने हालचाल केली. वाहतूक शाखेचे निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने गर्दी नियंत्रित केली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला. यामुळे रुग्णवाहिकेला वेळेत रुग्णालयात पोहोचता आले आणि त्या रुग्णाचे प्राण वाचविण्यात मोठी मदत झाली. या घटनेनंतर शहरातील नागरिकांकडून वाहतूक पोलिसांच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक केले जाते. ही घटना म्हणजे माणुसकी आणि कर्तव्य दक्षतेचा एक सुंदर नमुना आहे. कधी कधी एक छोट्या कृतीमुळे एखाद्याचा जीव वाचतो आणि आज यवतमाळमध्ये तेच पाहायला मिळालं. वाहतूक पोलिसांनी फक्त आपलं कर्तव्यच नाही तर माणुसकीही जपली.